होईल अपुले, आपण साऱ्या जगाचे आकाश व्हावे. जो जो संपर्कात येईल त्याला आपल्या सोबत घेऊन पुढे चालत राहावे. असं साधं सरळ वागणं घेऊन दशावतारात स्वतःचे एक वेगळे व्यक्तिमत्व निर्माण करणारा कलावंत म्हणजेच विजय कृष्णकांत चव्हाण, म्हणजेच पप्पू चव्हाण. जो जो संपर्कात येईल त्याला सोबत घेऊन आपले आयुष्य चैतन्यमय करत जाण्याचा निर्धार करत दशावतार कलाक्षेत्रात 2 तप यशस्वी सफर केल्यानंतरही आपण ज्या ठिकाणी ज्या स्वरूपात उपलब्ध असू त्या ठिकाणी काही अडल्यास, गरज निर्माण झाल्यास आपल्याला जसे शक्य आहे तसं ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणारे हे व्यक्तिमत्व म्हणजेच जिथे कमी तिथे मी, असंच काहीसं. गझलकार सुरेश भट यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी. जिथे जातो तिथे हाक उशेच्या वाटतो आम्ही. उभ्या जन्मात आपण कुणाच्या तरी कामी यायलाच पाहिजे, नाहीतर आपला जन्म निरर्थक आहे. आज मोकळे बोलू, आज मोकळे होऊ. जीव एकमेकांचे जाणे बरे नाही, चला चालूयात पुढे पुढे, असं म्हणत आपल्या भूमिका प्रामाणिकपणे निभावत दशावतार कलाक्षेत्रात चतुरस्त्र अभिनयाचा ठसा उमटणाऱ्या पप्पू चव्हाण यांना प्रहार डिजिटलच्या वर्धिष्णू शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अनेक दिग्गज कलावंतांना आपण या ठिकाणी भेटतो आहोत. भजन कलाकार असतील ज्याला आपण भजनी बुवा म्हणतो, वादक कलाकार असतील ज्याला पखवाज वादक म्हणतो, दशावतारी कलावंतांना आपण या ठिकाणी भेटलेलो आहोत आणि समाजामध्ये एक वेगळी वळण, वेगळी वाट निर्माण करणाऱ्या अनेकांना आपण भेटलेलो आहोत. आज आपण असंच एका दशावतारी कलावंतांचा प्रवास जाणून घेणार आहोत. अर्थात या दशावतारी कलावंताला एक वेगळं वलय आहे, ज्याला आपण दशावताराचे पितामह भीष्म म्हणतो. त्या भीष्मांचे हे पुतणे आहेत. विशेष म्हणजे केवळ भीष्मांचे पुतणे एवढीच त्यांची ओळख करून दिली तर ते कदाचित चुकीचं ठरेल. त्यांनी स्वतःला सिद्ध करत जवळपास 2 तप म्हणजे 24 वर्ष त्यांनी या कलाक्षेत्राला वाहून घेतलेलं आहे. विशेष करून नाथांच्या ज्या भूमिका असतात, ह्या नाथांच्या भूमिका ज्यांनी जनमानसामध्ये पोचवल्या आणि एक वेगळी आपली ओळख निर्माण केली, अशा एका युवा कलावंताला जे त्यांचा प्रवास जरी 24 वर्षाचा असला तरी ते दशावतारामध्ये आजही नायक साकारतात. ज्या ज्या वेळी कंपनीचं किंवा मंडळाचं अडतं तेव्हा कोणती भूमिका करण्यासाठी ते स्वतःहून पुढाकार घेतात. म्हणजे जिथे कमी तिथे मी ही ज्यांची वृत्ती आपल्याला बघायला मिळते, अशा आपण पप्पू चव्हाण या नटवर्याला भेटणार आहोत. पप्पू चव्हाण, आपलं प्रहारच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत. नमस्कार, मी पप्पू चव्हाण आणि प्रहार चॅनलने मला मुलाखतीला बोलवले याबद्दल मी त्यांचा आभारी. नमस्कार. धन्यवाद. मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ज्याला आपण पितामह भीष्म म्हणतो दशावतारातले, ज्यांचं जे म्हणजे दशावताराचं चालतं बोलतं विद्यापीठ, असं यशवंत काका तेंडुलकर यांचे आपण पुतणे आहात आणि त्यामुळे तुम्ही दशावताराकडे कसं वळलात हा प्रश्न जर मी विचारलं तर ते चुकीचं ठरणार. त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे की काकांकडून तुम्ही कसे काय घडत गेलात? मुळात लहानपणापासून किंवा मी लहानाचा मोठा त्याच घरात झालो आणि काकांबरोबर जास्त म्हणजे त्याच घरात जास्त, त्याच्यामुळे दशावतार आमच्या घरात येणं जाणं काकांच्या घरात, त्याच्यामुळे जास्त आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर महत्वाचं दशावतारातील मी दशावतारात जास्त उडला लिहायला कारण सुधीर कलिंगड आमच्याकडे नवचंडिका होती, त्याच्यात वीर बबरूवाहन हा खेळ झाला आणि त्याच्यात ती बबरूवाहनाची भूमिका बघून मी दशावताराच्या प्रेमात पडलो आणि तेव्हापासून मग माझा प्रवास सुरू झाला. मग काकांकडे क्षणवर्ध कंपनी असताना माझी 10वी झाल्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे गडी कामातून बॅग्या उचलणे, ते सगळी कामं, रात्रपाळी वगैरे, झांज वाजवणे आणि ते सगळं करत असताना बरे म्हणजे चांगले तेव्हाचे जुने कलाकार सुरेश गुरव असो, बाळा भाट, डांबरेकर, त्याच्यात आपा दळवी, भास्कर बिकोकर, प्रशांत मेस्त्री असे कलाकार त्याच्यातून शिकत आणि प्रामुख्याने सुधीर कलिंगड आणि हे करत असताना त्याच्यानंतर मी खानोलकर कंपनीत ठरलो.
आणि खानोलकर कंपनीतून नंतर 1 वर्ष काम करून झाल्यानंतर आमचे विलास तेंडुलकर यांनी मला भालांतर कंपनी ठरवलं म्हणजे दुय्यम भूमिकेसाठी आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. आता दशावतारातील खरं म्हणावं तर माझे बॅकिंग म्हणतात ज्याला, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात कोणीतरी सपोर्ट करायला हवा माणूस, तर तो असेल तर 2 माणसं माझ्यासाठी फार काका तर आहेतच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे विलास तेंडुलकर आणि सुधीर कलिंगे. दोन्ही दिग्गज कलावंत तुमच्या मागे दीपस्तंभासारखे उभे राहिले आणि तुमचा प्रवास आज प्रहारच्या स्टुडिओ पर्यंत आला. खरं तर यशवंत काका तेंडुलकर यांची तुम्ही मालकी जवळून बघितलेला असाल. आज आपण बघतो की समाजामध्ये म्हणजे विशेष करून दशावताराच्या या प्रांगणामध्ये मालक आणि कलावंत हा याच्यामध्ये एक उसळची रेषा असते आणि यशवंत काकांची मालकी तुम्ही बघितलात, एकंदरीत त्यांचं नेतृत्व कसं होतं? काय माहितीये, काकांची मालकी करण्याची पद्धत वेगळी होती. ती कशी, आता कलाकार घरी गेल्यानंतर तो संध्याकाळी ज्यावेळी जत्रेत येतो किंवा बिराडला येतो त्यावेळी त्याची पासून चौकशी करणे, बा घरची मंडळी कशी आहे, बरी असेल ना, काय सकाळी जाताना खाज्याची पुडी एखाद्या जाताना तुझ्या पोरग्यासाठी घेऊन जा. ह्या जेवढा जवळचा आपुलकीचा नाता मालका आणि कलाकारातल्या काकांनी जपला तर माका इतर आणि काही दिसून नाही. संध्याकाळी नंतर कामापुरता ना, म्हणजे काम करण्यापुरतच त्याला त्यांनी वावरून घेतलेलं. बाबा तू आल्यानंतर घरची मंडळी कशी आहे, काय आहे, कसं, हे मालकातलं आणि कामगारातलं जे नातं होतं त्यांनी दृढ करून ठेवलं, म्हणजे घट्ट एकदम. त्यामुळे प्रत्येक कलाकार कुठल्याही बाबतीत कुठलीही भूमिका करताना किंवा पडलेली बाजू कुठली सावरण्यासाठी मागं पुढे त्याच्या पाहिलेलं किंवा कुठली असेल, जेवण असू द्या, कलाकारांसाठी काय हवं नको दे, कुणाला काही सांगायचं असेल तर ते चांगल्या भाषेत मालक म्हणून त्याच्याशी कलाकाराने कसा संवाद साधावा हे त्यांनी जाग्यावर म्हणजे सभेत पटवून दिलं. आम्हाला पण असंच शिकवलं त्यांना. खरंच सुंदर, म्हणजे मालक कसा असला पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर बसलेले जे पप्पू चव्हाण आहे, जे या ठिकाणी यशवंत काका तेंडुलकर यांचे पुतणे आहेत आणि तेच सांगतात की आपले काका कसे होते ते. अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर मालक आणि कलाकार यांच्यामध्ये जरी पुसटची रेषा असली तरी कधी कधी थोडंफार शत्रुत्व सुद्धा असतं. अशा बातम्या आपल्याला युट्यूबच्या तुमच्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून येत असतात. अनेक असे हितचिंतक आपल्याला भेटत असतात वारंवार आणि त्यांच्या माध्यमातून कळत असतात. हे खरं आहे का? हो, प्रत्येक गोष्ट आहे. हो, ज्यावेळी लोकात काही गोष्टींची चर्चा होते ना की अमुक कलाकाराने अमुक मालकाला फसविलं, त्यावेळी लोकांना माहित नसतं की पडद्यामागचं दशावतार काय आहे. फक्त 3 तास दशावतार बघितलं जातो, बरोबर. कलाकारात आणि मालकात जे काही आता ठराव होतो त्यावेळी काही बोलणी झाली, काही गोष्टी घडल्या किंवा मालकाकडून कलाकाराला कुठली वागणूक मिळते किंवा कलाकाराकडून मालकाला काय मिळतं याच्या लोकांना काही देणं घेणं नसतं, बरोबर. म्हणजे ते लोकांपर्यंत पोहोचलेलंच नाही. तुमच्या दोघांचाच व्यवहार असतो. पण ज्यावेळी एखादी घटना घडून जाते किंवा आता समजा एखादा कलाकार धंदा अपुरा ठेवून निघून गेलाय तर नुकसान मालकांचंच आहे. तेव्हा मालक काय म्हणतात की तो मला सोडून गेला याचं रिझन लोकांपर्यंत पोहोचलेलंच नाहीये किंवा मालकांनी सांगितलेलं नाहीये किंवा कलाकाराने जेव्हा कलाकारापर्यंत हे पोहोचलं जातं किंवा कलाकाराला कोणीतरी विचारतो बा तू कंपनी का सोडून आला, त्यावेळी तो सांगतो ना, मग लोकांना समजतं की खरं होतं. तोपर्यंत अपयश होऊन गेलेले असतात. एवढ्याच गोष्टी होतात ना. त्यामुळे कुठलीही गोष्ट आता जर सलोखा किंवा समजूतपणा जर झाली ना तर ह्या गोष्टी होणारच नाही ना. कारण कंपनी म्हटल्यानंतर 12 महिने तर चालत नाही, 6 महिने चालते. मग 6 महिन्याच्या कालावधीत ज्या गोष्टी होतात ना, आता 6 महिन्यानंतर पुढचे 5-6 महिने आहेत पावसातले, मग पुढे तो कोणाकडे जाणार, काय करणार, ह्या गोष्टीचं आधीच ठरवलं जातं. मग त्या 6 महिन्यात मालकाचा आणि कलाकाराचा वावर कसा आहे फार महत्वाचं. तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्यांना शब्द देता तो शब्द तुम्ही आजपर्यंत लाथारला नाही असं तुमच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला शब्द देता की मी तुमच्याकडे आहे तेव्हा त्याच्यावर ठाम राहता आणि कोणतीही भूमिका दिली असते. खरं तर अलीकडच्या या साधा दिवसातला अनुभव तो अर्थात माझ्या कानापर्यंत आला की तुम्ही सध्या आरोलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये तुम्ही काम करताय. आरोलकर दशावतार नाट्य मंडळाच्या गणपतीचं विशेष आहे तो उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि पारंपरिक ही कंपनी आहे, जुनी कंपनी आहे. तर ह्या कंपनीमध्ये सध्या तुम्ही राजपाल म्हणजे राजा नायक या व्यक्तिरेखेसाठी
ठरलेल्या आहात आणि अशा वेळी तुमच्या कंपनीमध्ये अशा प्रकारचा एक थोडासा मागे पुढे झाला आणि विलन त्या ठिकाणी आला नाही आणि मग तुम्ही राजा असून सुद्धा विलन साकारला आणि विलन साकारून नंतर पुन्हा मारुतीची भूमिका केली, ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? हो खरं. आणि ती केव्हा पाडव्या दिवशी झालं ते 2 कलाकार उपस्थित असल्यामुळे कसं आलं, त्यांनी चरित्र मागितलेलं की भीषण शौर्य चरित्र होता. मग होत्या त्या कलाकारात ते कसं तरी लोकांचं जी इच्छा तर पूर्ण केलीच पाहिजे. मग पर्याय काय, मग भीषण कोण करणार आहे, मारुती कोण करणार. तर आता आहे त्या अवस्थेत जे काही आहे ते सादरीकरण करणं, लोक आलेले होते, लोकांचं मनोरंजन करणं फार गरजेचं होतं. मग काय आहे त्यात मी म्हटलं मी भीषण करतो आणि मारुती करतो, 2 काय. मग आमचे नार्वेकर होते, त्यांनी कृष्णाची भूमिका केली. आमचे राणे होते, त्यांना म्हटलं तुम्ही अर्जुन करा. आणि मग होते त्या कलाकारांना ते सगळं नाटक, 2 डबल नाटक होतं, म्हणजे मानगाव करून काली दोन्ही नाटक संपली. दोन्ही जागेवर मग त्या भूमिका कराव्या लागल्या. खरं तर तुम्ही नायकाला ठरला, नायक असून सुद्धा खलनायक खरं तर काही गरज नव्हती ना, मालक बघून घेतील. नाही असं नसं. आपण जिथं अन्न खातो, आपण ज्या कंपनीत आपण आहोत त्या कंपनीशी आपलं काहीतरी नातं आहे. मालक सोडावं, पण ज्या देवाशी आपण, ज्या देवाच्या जीवावर आपण एवढे फिरतो, आपण जी कला सादर करतो, मग त्याच्यासाठी योगदान देणं फार गरजेचं आहे. मी ह्या मताचा आहे. बरोबर. आपण ज्या बॅनर खाली आहोत त्या बॅनरचं कोणीतरी म्हटलं की आरोग्य कंपनी बाबा चांगली नाही, तर आपण जिथं आहोत तिथं ते ऐकायला बरोबर नाही ना. मग आरोग्य कंपनी चांगली आहे हे जोपर्यंत आपण तिथं आहोत, ते कंपनी त्यांचे ते त्यांचंच त्यांना आहे, पण आपण जिथं काम करतो त्यांना त्याचा चांगला मोबदला मिळणं किंवा आपल्याला त्याचा चांगला मोबदला मिळणं हे फार गरजेचं आहे. आणि ही माझी पहिल्यापासून भावना आहे. आणि मी या आरोग्य कंपनीच नव्हे, याच्यापूर्वी ज्या ज्या कंपनीत होतो त्या कंपनीत चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. आणि त्याच्यातून मला काय योगदान मिळालं ते बोलून दाखवायचं नाही, पण आहे. पण परमेश्वरानं त्याचा मोबदला मला आजपर्यंत चांगला दिला. म्हणजे आमचे दशावतारी कलावंत हे कदाचित पैशाने जरी बसली पण त्यांच्या मनाची श्रीमंती रसिक हो आपण बघता आहात. म्हणजे एक नायक या व्यक्तिरेखेसाठी ठरलेला एक व्यक्ती खलनायकी भूमिका करतो आणि पुन्हा मारुती साकारतो आणि त्याच्यावर त्याचं उत्तर काय असतं की मी माझ्या कंपनीसाठी हे करायला पाहिजे कारण मालकांच्याकडे मी असतो. म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती फक्त तुम्हाला कोकणामध्ये दिसू शकतात. दुसऱ्या बाजूला आपण असं जर विचार केला तर अजूनही तुमच्या बरोबरचे जे व्यवसाय बंधू आहेत ते कधी कधी एकाच भूमिकेवर ठाम अडून बसतात. मग या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे कसं काय बघता? आहेत ना अशा कित्येक कलाकार आहेत आणि जे मी सांगतात की मी ह्याच कामासाठी ठरलो, हेच काम मी करणार. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा पर्याय नसतोच, एखादी गावाला एखादी सांगतात बाबा हे आख्यान आम्हाला हवं किंवा हे नाटकच करा, त्यावेळी पर्याय नसतो. मग कुठेतरी आपल्याला 2 पावलं मागं वळावं लागतं की आपण म्हणून ते करा. आता समोर एखादा नारद करणार आहे, तो सांगतो मला नारदा व्यतिरिक्त दुसरं काहीच येत नाही. मग जो आख्यान सांगणारा असतो किंवा जो ऍडजस्टमेंट करतो त्याच्यातील त्याला पर्याय नसतो, त्यानंच मागे यायचं आहे, त्यानंच 2 पावलं मागे यायचं. हरकत नाही बाबा तू तेवढं कर, मी ह्या 2 भूमिका करतो. कुठूनही काय रात्र जायला हवी, मालकही बाजूला आपणही बाजूला, ह्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. कारण ज्यावेळी तुमच्याजवळ लोकांची बघण्याची वृत्ती असते किंवा लोक तुमच्याजवळ ज्या दृष्टीने बघतात ते तुम्ही लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचवत नाही की लोकांना देत नाही तोपर्यंत लोकांचं समाधान होत नाही. आता नाथपंथी मच्छिंद्र म्हटल्यानंतर कुणीतरी म्हटलं बा पप्पू चव्हाण आहे तर हरकत नाही, मच्छिंद्र आणा पप्पू चव्हाण, मग होताला नाटक. मग तुम्ही जर ती भूमिका व्यवस्थित केली नाही, लोकांच्या मनाचं मनोरंजन केलं नाही तर तुम्ही लोकांना आदर्शपात्र ठरतच नाही. मग त्यावेळी एका कलाकाराचा विचार करून चालतच नाही, संपूर्ण टीमचा विचार करावा. मग कुणी असतो, मग त्याच्यासाठी योगदान आपल्याला बाबा मी राजा आहे मग मी दुसरी भूमिका कशी करू असं म्हणावंच लागत नाही, आपल्याला ती करायचं. आज आपल्याकडे आपण एका मोठ्या कलावंताला गमावून बसलो आहोत. लोकराजा सुधीरजी कलीकडे आपल्यात नाहीये, पण लोकराजाला बघून त्यांची बब्रुवाहन नावाची भूमिका बघून तुम्ही दशावतारामध्ये आला असं म्हणताय. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही असं म्हटलं की लोकराजा सुधीर कलिंगड बरोबर सुद्धा काही क्षण तुम्हाला व्यतीत करता आले, त्यांच्यावर तुम्हाला भूमिका करता आल्या आणि ह्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. तुमचा आनंद आमच्या रसिकांना नक्की घ्यायला आवडेल की लोकराजा सुधीर कलिंगडची
भूमिका करण्याची पद्धत नेमकी कशी होती? लोकराजा सुधीर कलिंगड राजा होणे नाही यानंतर दशावतार नसला. कारण कलाकार तो होताच, पण त्यापेक्षा ते चांगला माणूस होता. चांगला माणूस होता म्हणजे कसं, कुणी असू दे, तो शिकाऊ कलाकार असू दे, नौखा कलाकार असू दे, न पेक्षा तो चांगला वक्ता असू दे किंवा चांगला बाबा नावारूपाचा कलाकार असू दे, प्रत्येकाला वागणूक कशी द्यावी हे त्याच्याकडून शिकायला हवं होतं. ज्यावेळी मी त्याच्या कंपनीत काम करायला म्हणजे ठरलो कंपनीत, त्यावेळी वस्तुस्थिती अशी होती की संतोष शेळकर कंपनी सोडलेली आणि त्यांच्याकडे एक विधान ठरवलेलं आहे. पण मी ज्या कंपनीतून सुटलो आणि नवरात्र त्यांच्याकडे ठरलो आणि धंदा चालू झाला. मग लोक विराडल्यावर सांगू लागले काय, अरे पप्पू चव्हाण आहे ना तुझ्याकडे, मग त्याला विलन घाल. पण मी तर विलनसाठी ठरलोच नव्हतो, दुसरा माणूस त्याच्याकडे कलाकार ठरलेला होता विलनासाठी, मग तू त्याला विलनासाठी. असं म्हणता म्हणता नवरात्र संपली आणि आम्ही दिवाळीला मुंबईला गेलो. तर एक दिवशी त्याने मला गाडीत बोलून घेतली कंपनीच्या बसवर. विराड मुंबई होतं आणि कंपनीच्या गाडीत बोलून घेतल्या. मला म्हणाला, हे बघ बघू अशी अशी वस्तू काय करूया. म्हटलं मालक, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, मी तुमच्या बरोबर आहे. तुमची जे काही वेळ पडेल, जी तुमचं काय जिथं वाढेल ना तिथं पप्पू चव्हाण आहे. आणि त्या वर्षी पूर्ण एक सीझन आम्ही यक्षमोहिनी या एका नाटकावरती धंदा केला. मी त्या नाटकात पूर्ण सीझन भर विलन केला यक्ष आणि तो राजा. पण पूर्ण 6 महिन्यात त्या माणसानं कधीही सभेत मला अमुक सांग, हे सांग, असं कर तसं कर, कलाकार म्हणून नव्हे, शिकवण्याची वृत्ती होती त्याची. आणि ज्यावेळी गडी होतो त्यावेळी चेंबूरकर कंपनीत होता, तेव्हा आम्ही तेव्हा नेऊन तिथं शिकवलं की बाबा असं कर, असं बोलायचं असतं, असे अभिनय करायचे असतात, वाक्य असे बोलायचे असतात, कुठल्या शब्दावर जोर द्यायचा असतो, कसं बोलायचं असतं, काय करायचं असतं. आणि चुकलं सांगून सभेत उभं राहिल्यानंतर ते करून दाखवायचं. ही त्याची हातोटी होती. कलाकार घडवला त्याला. मी तरी सांगतो, माझ्यासाठी खूप काय काय त्या माणसाने शिकवलं मला आणि खूप घडविलं. तेव्हा चेंबूरकर 1 वर्ष मी तेव्हा गडी म्हणून त्याच्या हाताखाली होतो. पण ज्यावेळी मी त्याच्याकडे कलाकार म्हणून कंपनीत ठरलो, त्यावेळेला सुद्धा त्याने मला ती स्पीड दिली, म्हणजे चांगला कलाकार म्हणूनच वागणूक दिली शेवटपर्यंत. त्याचे माझे संबंध खूप जवळचे होते. म्हणजे दादा, अरे तुरे अशा कंपनीत गेल्यानंतर फक्त मालक, पण बाहेर आल्यानंतर आम्ही अरे तुरेच करायचो एकामेकांना. आता तुम्ही मगाशी बोलता बोलता असं म्हटलं की तुम्ही गडी म्हणजे जर आपण सहाय्यक कलावंत म्हणतो ती भूमिका सुद्धा तुम्ही करत होता. त्या जो गडी असतो त्याला फारशी किंमत रसिकांमध्ये नसते आणि कलावंतांमध्ये नसते. तुमचा अनुभव काय? खरीच गोष्ट. काय असतं म्हणजे गडी पूर्वीचे कलाकार आणि आताचे कलाकार याच्यात बरीच तफावत झालेली आहे. पूर्वी कलाकार कसे होते, गडी म्हणजे गडी, गडियाला गडियाप्रमाणेच वागणूक देत होते. म्हणजे सर्वच नाही पण काही होते, बोललं किंवा प्रत्येक गोष्ट ह्या आणून दी त्या आणून दी हे गोष्टी होते. पण आता नाही. आता दशावतारात गडीच मिळत नाही. पूर्वी गडी मिळत होते पण कलाकार मिळत नव्हते. आता त्याची बाजू उलटी झालेली आहे. आता कलाकार मिळू शकतात पण गडी मिळू शकत नाही. आता जर कलाकार कुठल्या गडियाला बोलला ना तर मालक त्याला सांगणार तू जाऊ शकतो, गडी राहू दे म्हणून. ही आज दशावतारातली वस्तुस्थिती आहे. पण खूप महत्वाची असते का ती? हा फार महत्वाची आहे. तुम्ही एक वेळ कलाकार, आज अवस्था अशी आहे की कलाकार मिळू शकतो पण गडी मिळू शकत नाही. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा गडी मिळू शकत होते पण कलाकार मिळू शकत. काय गडीचं काय काय काम असतं? काय काम म्हणजे बॅगा उचलणं, जेवण बनवणं, बाकी इतर म्हणजे तुम्हाला सभेत काय लागतात, तलवार लागेल, काय सती जाणारी असेल तर ओटी आणून द्या, एखादा मेला राक्षस तर त्याला पडद्यातून बाहेर न्या, गणपतीचा वर्ष 8 दशावतार असतं तेव्हा ब्रह्मदेव चला, हे चला. आता काही तेव्हा माझ्या वाट्याला हे सुद्धा होतं की रात्रभर सांज वाजव, मेलेल्याला बाहेर काढ, सती जाणारी असेल तर अग्नी पेटव. म्हणजे आता जे तालरक्षक आहेत ते फक्त झांजच वाजवतात.
मी तेव्हा ते केलेलं नव्हतं. म्हणजे तेव्हा कसं होतं, आता 4 गडी ठेवले जातात दर्शकांनी, तेव्हा तेव्हा नव्हतं. तेव्हा 2 किंवा 3च. 3 म्हणजेच कोण, झांजवाला हा तिसरा. ते झांजवाला सुद्धा गडे या कॅटेगरीच मोडायचं तेव्हा. आता नाही बोलत, आता तो सेलिब्रिटी झालेला आहे. सेलिब्रिटी म्हणजे आता बॅगा सुद्धा उचलत नाही. हे चुकीचं आहे. सहकार्यातूनच सगळ्या गोष्टी घडतात. कंपनी म्हणजे काय, समुदायच आहे ना. मग जेव्हा आपण घरातली 10 सदस्य एकत्र असतो तेव्हा एकामेकाला सहाय्य करतोच की. नक्कीच, बरोबर आहे. मग कंपनी झाल्यानंतरच हे गोष्टी का, मी राजा, मी मुलीचा समजे, मी स्त्री पात्र, मी विलन. अरे पण जेवताना सगळे एकाच पत्रावळीत जेवताना, अरे प्रत्येकाला एक कागदाचीच पत्रावळ आहे ना. राजा म्हणून त्या चांदीचं ताट नाहीये किंवा बसायला खुर्ची नाहीये, कोण येतच बसतो. मग जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा प्रत्येक जण आपापली भूमिका सांगतात. मी अमुक जागेवरती, मग मी त्याच्यासाठी ठरलेलो नाही, जे चुकीचं आहे. तुम्हाला या गडी व्यतिरेकीचा फायदा झाला का तुमच्या वैयक्तिक जीवनात? चांगल्या प्रकारे झाला. कसं काय? त्याच्यामुळे माझ्या बरोबर गावातल्या चांगल्या माणसांची आणि गावकर मंडळींशी चांगले संबंध झाले, ज्याचा आज मला फायदा होतो. की आज मी कुठल्याही गावात तरी फोन लावला ना, हा बघू आरोलकर म्हणजे आहेत का, हो नाटक करूया ना, तू आहेस ना. कारण माझी सुरुवात जिथून झाली ना आणि आज मी जिथं आहे तिथपर्यंतचा प्रवास त्या माणसाने पाहिला. लाज नाही वाटली गडी वगैरे व्हायला? लाज कशी हो, प्रत्येक गोष्ट पापी पेट का सवाल आहे. पोटासाठी सगळ्या गोष्टी केल्या जातात ना. किती राजा मोठा असलं तरी भूगी लागतेच, तहानी लागतेच ना. राजा असलं म्हणून पैसे खाऊ शकत नाही, सोनं समोर ठेवलं तर सोनं खाऊ शकत नाही, त्याला अन्नच हवं. काकाने सगळं शिकवलं की काय व्यवहारिक कसं बोलायचं. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, अगरबत्ती नेहमीच आपण घरात लावतो ती देवाला वास यायला नव्हे तर शेजाऱ्याने येऊन विचारलं पाहिजे, अगरबत्ती कुठून आणलीस, किती रुपयाची, कसली, याच्यासाठी अशा गोष्टी. दशावतार पण ह्याच गोष्टीवर होत. आणि दशावतारात माझी प्रत्येक कलाकाराला आवर्जून विनंती आहे आणि कळकळीची विनंती की तुम्ही कुटुंब म्हणून एक कला आणि ह्या दशावतार कंपन्यांकडे बघा आणि 6 महिने एकत्र राहा. कारण तुम्ही जो मत्सर करता एकामेकाबद्दल हा करूच नका. आणि दशावतारातील हा जो मत्सर असा जर थोपावत गेला ना तर जुनं सोडून द्या, गेलं मागे गेलं तर मागं पण पुढे पुढे खूप परिस्थिती बिकट होईल. मग हा मत्सर वाढू नये किंवा हा जो काही एकमेकांमध्ये आपण जेलसी करतो ती वाढू नये म्हणून काय त्याचं आपण पाळलं पाहिजे. म्हणूनच प्रत्येक कलाकाराने एकामेकाला समजून घेण्याची गरज आहे. आता उदाहरणाखातर जर मी म्हटलं असतं की नाही बाबा आज एक कलाकार गरज आहे, मी राजा आहे, मी राजाच करणार, मी विलन करणार नाही किंवा मी मारुती जाणार नाही, तर ती रात्र गेली असती का. मग सहकार्यातूनच सगळ्या गोष्टी होतात. मग तुम्ही एकामेकाला समजून घ्या, एकामेकाला मदत करा, एकामेकाची कमी पडा. म्हणजे एखादा कलाकार सभेत गेल्यानंतर दुसऱ्या कलाकाराने त्याच्याबद्दल निराळला, तिसऱ्या कलाकाराला वाईट सांगू, ह्या गोष्टी करू नका. तुम्ही कुणाचं कमीपणा करता, तुम्ही तुमच्याच कलाकाराचं कमीपणा करता, तुम्ही तुमच्या सहकलाकाराबद्दल वाईट बोलता. नुकसान कोणाचं करता तुम्ही. 4 लोक मिळून म्हणतात, लोक फक्त रंगलेल्या गालाचे मोठे घेतात. मग तुम्ही एका कलाकाराबद्दल वाईट बोलता. माणूस कुणी सर्व गुण संपन्न नाही किंवा सगळेच गुण प्रत्येकाकडे चांगले नाही. बरोबर. जर 4 चांगले गुण आहेत तर 4 वाईट आहेत. मग चांगले गुण ज्या माणसाकडे चांगले गुण आहेत ते चांगले गुण घेऊन त्याचे चला ना. वाईट गुणाकडेच का, त्याच्या दोषावरच का बोट ठेवायचं. चांगले गुण आहेत त्याच्यावर बघा ना. आणि हाताची 5ही बोट सारखीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणता का मला चांगलं बोलता येतं, मला चांगलं सादरीकरण करता येतं म्हणून समोरच्या कलाकारांना ते करायला हवं याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका. ते त्याच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला येत नाही म्हणून तुला जमणारच नाही, तुला ते येतच नाही म्हणून तुम्ही ते 4 चौकात त्याचा कमीपणा करण्यापेक्षा आपण दुपारचं किंवा गाडीत असतो तेव्हा एकांत असतो तेव्हा त्याला सांगेल असं नाही, असं करूया का, असं करा ना तुम्ही, असं का करत नाही. प्रत्येक गोष्ट संयुक्तावर आणून थांबू नका ना. संयुक्त ही मी सांगतो उपजीविकेचं साधन नव्हे. संयुक्त ही एक प्रणाली असू शकते. म्हणजे काय, फक्त 8-10 महिना
चालू शकतो. 6 महिन्याचं दशावतार त्याच्यावर चालू शकत नाही. तुम्ही 6 महिन्याचं दशावतार संयुक्तवर आणून ठेवलं ना तर एक दिवशी दशावतार लोक बघण्याची बंद होती. तुम्ही आता बोलता बोलता अनेक विषय या ठिकाणी विशद केला आणि तुमच्या बोलण्यातून मला एक तुमची वृत्ती जाणवली, ती म्हणजे सहकार्य करण्याची. मग हे सहकार्य करण्याची वृत्ती जी आहे ती कशी काय कोणाकडून मिळवणार किंवा ती जोपासतात कशी काय? हो, त्याच्यासाठी सांगतो ना. चांगले कलाकार, आता उदाहरण म्हणून सांगितलं, ज्या कलाकाराला ज्या अवस्थेत जे बॅकिंग मिळतं हे फार महत्वाचं असतं. सुधीर कलिंगड असो, विलास तेंडुलकर असो. विलास तेंडुलकर अनेक भूमिका केलेल्या आहेत त्या माणसाने. सुधीर कलिंगड, मारुती, शंकर, राजा नव्हतो, राजा आज होता ना, पण राजाने सुद्धा या भूमिका केल्या ना. विलास भूत पण केलेला आहे त्या कलाकाराने. भूत आम्ही मच्छिंद्र महाकाली मच्छिंद्र म्हणून नाटक करायचो पार्शिका कंपनीत. अतृप्त आत्मा, तो माणूस तो आत्म्याचा ड्रेस घालायचा आणि जाऊन सगळं. मग त्याने सांगायला हवं ना मी ते करणार नाही म्हणून. मग त्याने का केलं? नाटक चांगलं व्हायला पाहिजे ही त्याची सद्भावना होती ना. कथा कुणी लिहली, नाटक कुणी काढले, पण त्या नाटकामुळे जर 4 प्रयोग झाले, ते लोकांना आवडले, तर त्याच्यातून आपल्याला धंदा मिळणार, आपल्या पोट भरणार, ही जी सद्भावना ज्या कलाकाराकडून मी पाहिली तीच आता उपजत आमच्याकडे आलेली आहे. खूप सुंदर. तुम्ही म्हणतो मी जर राजा करतो, वेळ प्रसंगी मला ब्रह्मराक्षस सुद्धा करावा लागेल. काकांनी प्रत्येक भूमिका केल्या, तो आदर्श घेतला. तो आदर्श प्रत्येक, म्हणजे किंवा ना काकांकडे तेव्हा कॉमेडी अंग नव्हतं. जेव्हा ते विलन करायचे, पार्शिका कंपनीत असू द्या, स्वतः चंदवडकर कंपनी चालवताना असू द्या, किंवा विलन करायचे, किंवा राजा इतर किंवा कॅरेक्टर मुलीचा भाग असू दे, त्यांच्याकडे तेव्हा कॉमेडी अंग नव्हतं. पण त्यांच्यानी ती आपल्यात आणली ती भूमिका आणि त्यानंतर ते कॉमेडी सुद्धा करून आले. मी म्हणतो शिक्षणाला वय लागत नाही, फक्त इच्छाशक्ती हवी. आणि दशावतारातील प्रत्येक कलाकारानं 3 तास संपल्यानंतर दिवसातून 1 तास तरी चिंतनासाठी ठेवावा, म्हणजे ज्याला दशावतारातील रियाज किंवा मनन म्हटलं जातं. खूप छान. तुम्ही 3 तास केलात, दुसऱ्या दिवशी येऊन परत रंगलात आणि 3 तासानंतर मग रात्री मी त्याला असं विचारलं, असं त्याचं सेलावलं त्याला, हे नका करू. त्यापेक्षा मी रात्री काय बोललो त्यामुळे समोरच्या कलाकाराला काय मिळालं आणि त्याच्यातून तो किती घडला याच्याकडे जास्त लक्ष द्या, म्हणजे तुम्ही चांगले कलाकार घडू शकता आणि दशावतार चांगलं पुढे नेऊ शकता. खूप सुंदर आपण मार्मिक अशा प्रकारचं या ठिकाणी बोलतात, जे बोलून खरंच अनेक जे युवा कलाकार आहेत त्यांना हा एक वेगळा पायंडा तुमच्या माध्यमातून आपल्याला देता येईल. अलीकडच्या काळामध्ये आम्ही अनेक राजे बघतो, अनेक लोकांनी राजे केलेले आहेत, पण अलीकडच्या काळामध्ये तुमचे राजे रंगमंचावरून खाली येताना दिसतात. मग ते भीक मागण्यासाठी असो किंवा मुलांना उचलण्यासाठी असो, किंवा जे मध्याधुंद झालेले असतात, मधेमध्ये तर झालेले असतात, त्यांना सुद्धा खेळवताना दिसतात. तुम्ही याच्याकडे राजा म्हणून कसं बघता? हे माझ्या बाबतीत सुद्धा म्हणजे हल्ली नवरात्रात सर्व सोडवला आमचं नाटक होतं आरोग्य कंपनीचं, आणि हा तुम्ही जो प्रकार म्हणता तो मी केलेला आणि त्याचा व्हिडिओ युट्यूबला टाकला गेला. युट्यूबला टाकल्यानंतर मला कमेंट्स आले, मी पाहिलेलं नाही, टाकला तो दुसऱ्या माणसाने, आणि एक जाणकार माणूस होता शिरशिंगे, इथली ती व्यक्ती, ते शिक्षक प्राध्यापक होते. त्यांनी कमेंट टाकली, मी त्या माणसाला ओळखत नाही, पण त्यांनी एक कमेंट टाकलेली की पप्पू चव्हाण हा एक चांगला कलाकार आहे, त्याच्याकडून त्यानं असं काहीतरी वाह्यात समेत करून आपला चांगलेपणा वाह्यात घालवणं किंवा वाईट करणं हे आम्हाला पसंत नाही, त्यामुळे त्यांनी ह्याच्यात सुधारणा करावी. आम्ही आजही ते नाटक करतो. मी परत त्याची पुनरावृत्ती केलेली नाही आणि आजही तो युट्यूबवर व्हिडिओ नाही. तो जवळजवळ 8,000 माणसांनी व्हिडिओ बघितलेला. मी डिलीट मारायला सांगितलं तो व्हिडिओ. मग असं का करावं? आता तुम्ही हे केलं की नाही मला माहिती नव्हतं, पण सर्रास जर आपण बघितलं तर तुमचे नायक खाली उतरतात. खरंच गरज आहे का? काही गरज नाही.
तुम्ही आता वेडा म्हटल्यानंतर वेड्यात अनेक प्रकार येतात. प्रेम वेडा आहे, मानसिक संतुलन बदलल्यानंतर जो वेडा होतो तो, असे अनेक प्रकार आहेत. कुणी काही अतिशिक्षण झाल्यानंतरही वेडा होतो माणूस, म्हणजे त्याच्या मेंदूवर परिणाम होतो. अशी किती वेड्यात खूप प्रकार आहेत ना. मग तुम्ही जो वेडा सादरीकरण करता त्या वेड्याबद्दल आधी अभ्यास करा. प्रत्येक वेळा काही लोकात जाऊन मुलांना उचलून आणणारच होऊ शकत नाही ना. एकदा ठीक आहे, मी वारंवार मुलांना वारंवार घेऊन येता आणि त्याचं म्हणजे कसं आहे, लोकांपर्यंत तुम्ही किती काय प्रबोधन करता. वेडा म्हटलं तर वेडा सुद्धा सादरीकरण करण्यासाठी तुम्हाला वेड्यात ह्या भूमिकेचा अभ्यास करा फार महत्वाचा आहे. वेडा म्हटल्यानंतर तो जर जाऊन चांगली गाणीच म्हणत राहिला तर तो वेडा कसा होऊ शकतो. वेडा जाऊन जर चांगली शास्त्रशुद्ध ताला सुरात जर गाणी म्हणून राहिला तर तो वेडा कसा होऊ शकतो. म्हणजे ते जाणून बुजून झालं ना. मग वेडा असल्यानंतर तो वेडा कुठल्या अवस्थेत वावरू शकतो, कसा राहू शकतो, कसा बोलू शकतो, याचा अभ्यास प्रत्येक कलाकाराने केला पाहिजे. लोकातून लहान मुलं आणून त्याला बायको म्हणून खेळवलं म्हणून तो वेडा होऊ शकत नाही. काही पूर्वी कलाकारांनी केली त्याची पुनरावृत्ती वारंवार करायला हवी असं कुठेही लिहिलेलं नाही. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने त्याच्यात बदल करू शकता जो लोकांनाही पसंत आहे, लोकांनाही आवडतो. जुनं दशावतार घ्या. जुन्या दशावतारात वाचक जे कलाकार नव्हते ते ऐकून चांगले सादरीकरण करत होते. मग आज तुम्ही चांगले वाचक आहात, मग तुम्ही काय चांगलं सादरीकरण करू शकत नाही. जर ऐकून चांगलं बोललं जातं मग वाचूनही चांगलं बोलू शकता ना, किंवा चांगलं करू शकता. मग तुम्ही आज प्रसार माध्यमाची अनेक साधनं आहेत. नाटक सादरीकरण करण्यासाठी कित्येक नाटकं आहेत, म्हणजे सामाजिक नाटकं आहेत, फिल्म लाईन आहे, याच्यातील कित्येक कॅरेक्टर आहेत ना, ती बघा, याचा अभ्यास करा आणि मग त्याच्यातून तुमची भूमिका तुम्ही साकारू शकता. एकानं पूर्वी कोणी करून ठेवलंय म्हणून त्याची पुनरावृत्ती वारंवार करायला हवी असं कुठे लिहिलेलंच नाही ना. म्हणजे थोडक्यात तुम्ही हे याचं समर्थन करत नाही, या चुकीचंच आहे. हो, चुकीचंच आहे. आणि तुम्ही सुद्धा म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही खुल्या मनाने, मला हा विषय माहिती नव्हता की तुम्ही अशी भूमिका केली सोडवलं हे तुम्ही, म्हणजे मालकाने मला याच्यासाठी आगाऊ सूचना केली असं आहे. मी त्यानंतर ते वाचलं, बघितलं आणि मी तो व्हिडिओ 10 मिनिटाला डिलीट मारला आणि बघितलेला आणि त्याला चांगले वाईट कमेंट सगळे होते, पण एक कमेंट मुळे मी तो डिलीट मारला. नको, जर माणसाबद्दल त्या माणसाबद्दल माझ्याबद्दल इतका त्याला आदर आहे ना, मग ते परत करायचं नाही. मी आजपर्यंत नाटक आमच्याकडे आजही चालू आहे, ते बंद केलं. खरंच खूप सुंदर. म्हणजे जेव्हा एखादा आपला चाहता असं म्हणण्यापेक्षा नाटक ज्याला जाणतं, नाटकाला जो नाटक जो बघतो आणि त्याने जर अशा प्रकारची रिक्वेस्ट केली तर ती पाळायची असते. खरं तर तुम्ही दशावतारही करता आणि दुसरं सकाळच्या वेळी तुमचा सलूनचा व्यवसाय असतो, केस करताना. हे दोन्ही कसं काय मॅनेज करता? काय पर्याय नाही, कारण कसं आहे, ती सुद्धा एक कला आहे आणि ती माझ्या अंगात बऱ्यापैकी आहे, कारण अनुवंशिक आहे ती कला. त्याच्यामुळे आज गावात गेल्यानंतर किंवा ती एक माझी सद्भावना आहे की माझ्या अंगात असणारी कला माझ्या गावातल्या माणसाला त्याचा चांगला फायदा हवा. आणि दुसरी गोष्ट, माझ्या गावात काही माझी कुळं आहेत किंवा आम्ही गावकी करायचो पूर्वी, आमचे काका करायचे, आजोबा करायचे. त्याच्या मागून गावातल्या लोकांना माझ्या कलेचा फायदा आणि ज्याच्यासाठी आम्हाला गावात आहोत ते काम आपली आणि जबाबदारी पूर्ण करणं. मग सकाळी 8-8:30 वाजता उघडायचं दुकान. दुपारी आता जसं अंतर असेल त्याप्रमाणे दुपारी 2 वाजू दे, 3 वाजू दे, 4 वाजू दे, कंटिन्यू चालू ठेवायचं दुकान. 4 वाजल्यानंतर लोकांना पण समजतं, लोक पण मला समजून घेतात. आमच्या गावातील चांगली माणसं आहे जी बऱ्यापैकी समजून घेतात. हा आपल्या जात नाटक लांब असा महत्व नाही, उद्या मी परवा मी अशी माणसं सुद्धा आहेत आणि बरीच सहकार्य करतात. आणि त्याच्यामुळे चांगला एक म्हणजे काय म्हणतो, संसाराचा डोलारा व्यवस्थित समान चाललाय दोन्ही गोष्टीमुळे, दशावतार आणि सलून धंदा माझा. त्याच्यामुळे दोन्ही समान गोष्टी चाललेल्या आहेत आणि व्यवस्थित सगळं लोकही सहकार्य भरपूर आणि माझा मित्र परिवार चांगला. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी चांगल्या माझ्यासाठी. गावातली माणसं म्हणजे चांगल्या प्रकारे ह्या कलेत असल्यामुळे चांगल्या मला नेहमी सपोर्ट करतात की बाबा हरकत नाही, तू असं 1 तास उघडी नस, 1 तास चालू ठेव, आमचा समाधान.
1 तासात आम्ही आमचं काय तर उरकून जा, पण चालू ठेव. त्याच्यामुळे लोकांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने सगळं काय, त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी मला साधता येतात. आणि प्रवास काय, आमचे सहकलाकार आहेत कोणी ते पण चांगलं, बाबा तुम्ही गाडी घेऊन येऊ नका, आम्ही तुमच्या घरापर्यंत येतो, किंवा तुम्ही कुठं द्या, आम्ही तुम्हाला तिथून आपण चांगलं तर जग चांगलं. समोर त्याला तुम्ही किती देता त्याच्यावरूनच तुम्ही, कारण असं म्हटलं जातं की देतो तो देव. जर देण्याची वृत्ती देवाची आहे तर घेण्याची वृत्ती पण माणसाजवळ हवी, पण ती पण देण्याची ठेवा. म्हणजे तुम्ही देव होऊ नका, पण माणूस म्हणून जगा. नक्कीच खूप छान संदेश तुमच्या या सलूनच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलाय. तुम्ही सुंदर भूमिका करता, तितके सुंदर केस कापता. अजून असं एक तुमच्यामध्ये अंग आहे, ते म्हणजे तुम्ही संकल्पनेतून नाटकं सुद्धा सुंदर बांधता. नाटकं तुम्ही स्वतः दशावताराला बऱ्यापैकी दिलेली आहे. मग ह्या सगळ्या व्यापामुळे, म्हणजे तुमचं केस कापण्याचं दुकान आहे, दशावतारी नाटकं तुम्हाला करायचे, मग एखादं जेव्हा आपण नाटक बांधतो किंवा एखादं नाटक आपण जेव्हा नवनिर्मिती करतो, ह्या वेळी तुम्हाला कधी मिळतो? त्यावेळी पावसात काय होतं, पावसात थोडा श्रावणात वगैरे आमचा धंदा थोडा कमी असतो, त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी करतो. आता माझी खरी म्हणजे कथानक किंवा नाटक काढण्याची सुरुवात सुधीर कलिंगणांकडे असतानाच झाली. मुंगी उडाली अशी संत कवी सूरदास हे नाटक मी पहिलं पाहिलं. ट्रेक्सिंगवर आधारित ते नाटक केलेलं, त्याचे त्यांनी तेव्हा 15-20 प्रयोग केलेले. स्वतः सुधीर कलिंगण होते, त्यांनी सूरदासाची भूमिका केली. तिथून नाटकं काढणं वगैरे हा माझा प्रवास सुरू झाला. आता यावर्षी सुद्धा 2-3 नाटकं काढली. आता आमचं क्षेत्रपाल म्हणून एक ट्रेक्सिंगचं नाटक सध्या चालू आहे, ते पण मीच लिहिलं. आणि त्याच्यातून पावसात रिकामी वेळात किंवा दुकानात सुद्धा असतो ना, तेव्हा दुकानात पुस्तकं बरोबर असतात, एखादा विषय घेऊन. आता मोबाईल एक चांगलं माध्यम झालेलं आहे. तुम्ही मोबाईलवर, युट्यूबवर किंवा गुगलवर सर्च मारली, कुठला एखादा तुम्हाला विषय पौराणिक मिळाला, त्याच्यावर सर्च मारलं तर तुम्ही बसल्या जाग्यावर जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करू शकता किंवा ऐकू शकता. व्हिडिओ किंवा ऑडिओ लावून तुम्ही ऐकू शकता. म्हणजे त्या कामात, म्हणजे मी जरी माझ्या सलूनमध्ये त्या कामात व्यस्त असलो तरी ऐकू शकतो. त्याच्यातूनच ह्या संकल्पना किंवा नाटकं लिहिणं किंवा नाटकं बसवणं वगैरे ह्या गोष्टी मी करतो रेग्युलर. आता सध्या काकांचा सहवास लाभतो का? नाही, सध्या कसं होतं, सध्या सांगावं तर 4-4, 5-5 दिवस दिसतच नाही एकामेकांना, असं होतं. कारण होतं कसं, मी सकाळी उठलो की सलूनातून जसा वेळ मिळेल तसा दुपारी घरी आंघोळ वगैरे केली पटापट की जिथं नाटक असेल तिथं जाणार. आता गाठभेट होते कधीतरी, पण ती कधी रस्त्यावर किंवा घराकडे जाऊन बसणं वगैरे ह्या गोष्टी सध्या तरी होतच नाही. खूप कमी झालेले आहे. खूप कमी झालेले आहे सध्या ह्या कामाच्या व्यापात तरी. आता पावसात नंतर जाऊन भेटणं वगैरे ह्या गोष्टी होतात. आता गेल्या वर्षी नाटकं आम्ही केलेली आमच्या समाजाची वेंगुर्लेला भाषेच्या मठात वगैरे, तेव्हा आम्ही होतो जवळपास 8-10 दिवस आमचा संपर्क चालू होता. कारण त्या नाटकाचे त्यांनीच ते चरित्र संत सेना महाराजांवर आधारित ते चरित्र त्यांनी काढलेलं, त्यांनीच ती संकल्पना पूर्ण केली, त्यांनीच ते नाटक लिहिलं आणि चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद होता. आणि आमच्या समाजाचे सगळे कलाकार होते. तेव्हा 8-15 दिवस आम्ही एकत्र होतो, म्हणजे बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी. आताही बोलतो, नाही असं नाही, पण असं येणं जाणं असं रेग्युलर होत नाही. कारण मी माझ्या कामाच्या व्यापात असल्यामुळे कदाचित रस्त्यावर किंवा मी दुकानावर जाताना कधी मार्गात मिळते, गाडीवर बसून दुकानावर, एवढीच गाडबेड होते. आपण असं म्हणतो की दशावताराला संहिता नसते, बरोबर ना? तुम्ही जेव्हा नाटकं बांधता किंवा नाटकं काढता किंवा एखादी कथा असते, त्या कथेला तुम्ही स्वरूप देता. प्रत्येकाला सांगता की बाबा तुझी भूमिका ही आहे, तुझी भूमिका ही आहे, तुझी भूमिका आहे, तुझा आणि याचा संवाद साधारणपणे अशा विषयावर तुमचा संवाद आहे, बरोबर ना? मग अलीकडे आपण बघतो, तुम्ही एका बाजूने सांगता की नाटकाला संहिता नाही म्हणजे संहितेशिवाय सादर केलं जाणारा दशावतार हा आपला वैशिष्ट्य राहिलेला आहे. मग दुसऱ्या बाजूला तुम्ही कथा लेखक हे नाव देतात, ते कितपत योग्य आहे? काय होतं, आता क्षेत्रपाल ही जे मी नाटक काढलं, काय लोक दशावताराला स्क्रिप्ट नाही, संहिता बनतात त्याप्रमाणे किंवा डायरेक्शन नाही किंवा गोष्टी नाही, पण कथा लेखन केलं जातं ते कुठल्या तरी एकामध्ये. आता जर कच्छ देवयांनी हे नाटक जर आम्ही ट्रिक्सिनवर काढलं, कच्छ देवयांनी हे शुद्ध पौराणिक नाटक आहे, त्याच्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या ट्रिक्सिनवर केल्या, म्हणून पप्पू चव्हाण त्याचा कथालेखन होऊ शकत नाही. कारण कच्छ देवयांनी शुद्ध पौराणिक आहे,
ते कुणी पूर्वी लिहून ठेवलेले आहे, त्याचा कथालेखक उदाहरण होत नाही. पण एखादा बाहेरून विषय, जसा आता क्षेत्रफळाचा मी निवडलेला विषय आहे कांतारामधून, तो जर घेतलाय आणि त्याच्यातून मी अभ्यास करून त्याला पौराणिकाची बाजू काय काय आहे याचा अभ्यास करून जर तो मी विषय मांडला तर मी त्याला कथालेखक म्हणू शकतो. किंवा हा विषय मी शोधून काढला आहे, ही संकल्पना मी तयार केली आहे, तर मी कथालेखक होऊ शकतो. पण ययाती देवयानी, कच देवयानी किंवा वीर बब्रुवाहन ही जर नाटकं झाली, तयार केली कशात तरी, म्हणजे त्याच्यात नवीन संकल्पना घालून, तर बब्रुवाहन कथालेखक होऊ शकत नाही. तुमच्या माहितीसाठी आणि माझ्यासमोर असलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, मी साहित्याचा स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे. त्यामुळे नाट्य क्षेत्र असं सांगतं, जेव्हा तुम्ही एखाद्या नाटकाची संहिता लिहिता, संहिता म्हणजे काय, तुमच्या पूर्णपणे कल्पना असतात जे आपण सामाजिक नाटक बघतो. बरोबर. त्याच्यामध्ये लेखकच ठरवतो की तुम्हाला काय बोलायचंय, तुम्ही तुमच्या मनाचं काय बोलू शकत नाही. म्हणजे डायलॉग जसे असतात तसेच तुम्हाला बोलावे लागतात, बरोबर ना. मग तुम्ही जो क्षेत्रपालेश्वर काढलात किंवा तुम्ही जे अजून कोणतं नाटक काढलात त्याच्यावर असे डायलॉग लिहिलेले आहेत का? हो, कारण जो बुलीक म्हणून जाणार, कांतारा म्हणून जाणार, त्यानं फक्त दिलेले आहे तेवढंच बोलायचं आहे. म्हणजे तुमची ती स्क्रिप्ट आहे. हा, म्हणजे तोंडानं सांगितलं, लिखित काही नाहीये, पण जे घडणार तेच त्याला बोलायचं आहे. आता शंकर जाणार, त्याला काय कैलास पर्वताबद्दलच बोलायचं आहे. महाविष्णू जाणार, त्याला वैकुंठाबद्दलच बोलायचं आहे. पण त्या ज्या दोन क्षेत्रपाल ह्या नावाभोवती ज्या दोन भूमिका फिरतात ना, त्यांनी फक्त तेवढंच बोलायचं आहे. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचंय तुमच्या माध्यमातून इतर लोकांना, कारण दशावतारामध्ये अजूनही वेल एज्युकेटेड लोक खूप कमी आहेत. त्यामुळे साहित्याची त्यांना फारशी माहिती नाहीये की बाबा लेखक कधी असतो आणि संकल्पना कधी असते, या दोन गोष्टीच आपल्याला माहिती नाही. एका बाजूला आपण म्हणतो की दशावताराला संहिता नाही, आणि दुसऱ्या बाजूला आपण मोठे व्हावं म्हणून आपण नाव लावतो की बाबा मी कथालेखक. कथालेखन तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा तुम्ही डायलॉग स्पष्टपणे लिहा, जेव्हा तुमच्या हातामध्ये पुस्तक स्क्रिप्ट असेल तेच कथालेखन, अन्यथा कथा संकल्पना. कारण तुम्ही कुठून तरी तो मांडता. आता तुम्ही जो कांतारा घेतला तो कुठून तरी घेतलाय, ती तुमची आयडिया नाही, बरोबर ना. पण माझं म्हणणं एवढं आहे, ज्या क्षेत्रपाल, कारण त्या पूर्ण पिक्चर मध्ये शेवटलाच फक्त क्षेत्रपाल हा अक्षर, म्हणजे तो आहे हिंदीतून बघितलं तर शेवटलाच त्याने फक्त क्षेत्रपाल म्हटलेला आहे. मी तो कमीत कमी पिक्चर 30 ते 35 वेळा बघितलाय. फक्त त्याने क्षेत्रपाल एकदाच म्हटलेला आहे. मग त्या क्षेत्रपाल या शब्दाभोवती ज्या दोन कॅरेक्टर फिरतात आहे, बुलीक आणि पंचोली, यांच्यासाठी जे लिहून दिलेलं आहे त्यांनी तेवढंच बोलायला हवं, त्यांनी तेवढेच अभिनय करायचे आहे. त्याच्या पलीकडे आमचे अभिनय नको. दशावतारातील काही ज्या गोष्टी आहेत त्या तिथं नको, कारण ते देवा संदर्भात आहेत. त्या तिथली संस्कृती आहे, ते तिथले देव आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बाकी आणि काही करू शकत नाही. तुमच्या अंगात आलं म्हणून तुम्ही मनाला वाटेल ते हातवर नाही करायचे, ते जे त्या संकल्पनेला आहे तेवढेच करा. म्हणून मी त्या प्रत्येक कलाकाराला ते व्हिडिओ दाखवले, त्यांचं बोलणं ऐकवलं, त्याला ते दाखवलं, त्याचे शब्दाचे उच्चार असे आहे, तुम्ही तो शब्द असाच म्हटला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित करत असाल तरच करूया. कारण कोणीतरी तिथपर्यंत गेलं तर कसं आहे शकतो. धर्मास आणि दुसरी गोष्ट ते श्रद्धास्थान आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे बघताना कोणी असू दे, कुठल्याही धर्माचा माणूस असू दे, प्रत्येकाला आपल्या देवाबद्दल आत्मीयता आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. तर ह्या गोष्टी विरुद्ध दिशेने किंवा अपप्रचाराच्या दिशेने झालं ना तर ते चांगलं होणार. मग तुम्ही त्या गोष्टी करताना ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला माझा मुद्दा कळला. हो, कळला. आणि तो आता तो मुद्दा तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना सांगावं असं मला वाटतं की बाबा कथा संकल्पना म्हणजे काय आणि लेखन म्हणजे काय. कारण एका बाजूला आपण म्हणतो की दशावताराला साहित्य नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लेखक लावताय, त्यामुळे पूर्णपणे गोंधळ होतोय. हो, नक्की. तुम्ही जर शुद्ध पौराणिक एखादं आख्यान, आता मी म्हटलं तसं नाव घेतलं किंवा कुठल्याही महाभारतातलं घ्या, रामायणातलं घ्या, ते जर नाटक घेऊन जर तुम्ही सादरीकरण करत असाल तर कुठल्याही नाटक लिहिणाऱ्याने किंवा नाटक करणाऱ्याने कथालेखन म्हणून घेऊच नाही. कारण हे पुराण कालापासून म्हणजे केव्हापासून चालत आलेल्या गोष्टी. मग तुम्ही केव्हाचे आणि तुम्ही कथालेखन म्हणून लिहिता काय,
हे फार महत्वाचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट जर निवडलात, ती सामाजिक प्रबोधन करणारी असो, पौराणिक प्रबोधन करणारी असो, तर त्या गोष्टी तुमच्या ज्या भूमिका आहेत किंवा तुम्ही जे लोकांपर्यंत प्रबोधन करणार त्याच्यासाठी तुम्ही काय काय महत्वाचे मुद्दे काढलात हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आता मी जे क्षेत्रपाल काढलंय त्या क्षेत्रपालमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे अनुवंशिकपणा कितपर्यंत चालतो. म्हणजे जो एखाद्या मंदिराचा पुजारी असेल तो गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्या मंदिरासाठी त्या मंदिराची स्वच्छता किंवा त्या मंदिराचं जे अवजार हे असतं, काय म्हणतात त्याला, ते महत्वाचं म्हणजे पावित्र्य, ते पावित्र्य राखण्यासाठी त्या घराण्यातील त्याच लोकांनी कितपर्यंत सहकार्य केलं हे फार महत्वाचं. मग त्याच घराण्यातील जेव्हा माणूस व्यसनाधीन होतो आणि त्याचा विपर्यास त्या घराण्यावर कसा होतो हे मी मानलेलं आहे. नक्कीच रसिकाने हे नाटक तुमचं चालू आहे ना? चालू आहे. रसिकाने हे नाटक नक्की आवर्जून बघावं. यांच्या संकल्पनेतून ते नाटक आपल्याला बघायला मिळेल आरोग्य दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून. आता हे बोलता बोलता तुम्ही व्यसनाधीनतेचा विषय काढला. दशावतारामध्ये सुद्धा अलीकडे व्यसनाचं प्रमाण आपल्याला कमी जास्त होताना दिसतं, त्याकडे कसं बघता? काही वेगळं. आता कुणी काय करावं प्रत्येकाचा व्यक्तिमत प्रश्न आहे, पण कुणी काय करावं असं नाही बोलता येणार. तुम्ही प्रबोधन करत असता त्यामुळे तुम्हाला चौकट आहे. म्हणूनच म्हटलं कसं आहे, तुम्ही ज्यावेळी जे सादरीकरण करता, तुम्ही 3 तास ज्यावेळी लोकांसमोर असता त्यावेळी तुम्ही कलाकार म्हणूनच वावता. ही माझी प्रत्येकाला अर्धवचन कळकळीची विनंती. कारण तुम्ही पडद्यामागं काय करता हे समोर दाखवण्यापेक्षा तुम्ही समोर कशा आहात हे फार महत्वाचं आहे. पडद्यामागं काय करता हे दाखवणं फार गरजेचं नाही. मी पडद्यामागं कुठल्या क्वालिटीचं पान खातो हे महत्वाचं नाही. तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही काय लोकांना देऊ शकता, जो पब्लिक तुमच्या समोर, जे लोक तुमच्या समोर ज्या अपेक्षेने बसले ती प्रत्येक कलाकाराने त्या पब्लिकची अपेक्षा पूर्ण करा. एवढीच माझी आग्रहवचन कळकळीची विनंती प्रत्येक कलाकाराला. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही दशावतारी नाटक करता, तुम्ही जुन्या कलावंतांना बघितलेलं आहात. अगदी तुम्ही आता मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही गडी ही भूमिका करत होता, त्यामुळे सगळ्यांबरोबर तुमचे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीत्वाचे संबंध आणले. तुम्ही सुरुवातीला सुद्धा काही लोकांचे अगदी अभिमानानं नावं घेतले की बाबा ह्या सगळ्या लोकांना बघितलं. म्हणून मला तुम्हाला या दृष्टीने असं मला जाणून घ्यायला आवडेल की पूर्वीचं दशावतार आणि आताचं दशावतार काय फरक जाणलाय का? आहे बऱ्यापैकी. पूर्वीचं दशावतार म्हटलं तर पूर्वीचे कलाकार हे असे होते की काही म्हणजे मनमोकळेपणानं बोलले नाही कलाकाराशी. आता नवोदित कलाकार असला तर त्याला वागणूक ही कमी दर्जाचीच दिली जायची होती. पण आज तसं नाही. पूर्वी असं होतं की जर चांगला एक मोठा कलाकार आहे जुन्या कलाकारातला तर आपल्या साऱ्याचा टेवर पण घेत नव्हता. तुम्हाला रात्री रंगलेले कपडे सकाळी धुवायला तुम्हाला गड्याला लागत होते, पण आज ती अवस्था नाही. आज दशावतारात बऱ्यापैकी समानता आलेली आहे. कलाकार, एखादा कलाकार किंवा एखादा गडी असेल तर त्याला ती वागणूक दिली. छान, म्हणजे ही वागण्यातली समानता. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की सादरीकरणामध्ये काय फरक दिसतोय? सादरीकरणामध्ये फरक म्हणजे कसा, आता म्हणून म्हटलं त्या दिवशी आता माणगावात आमच्या बरोबर तो प्रकार झाला. आता आमच्या बरोबर जो सहाय्य कलाकार होता आम्ही त्याला घेऊन ते नाटक पूर्ण करावं लागलं. आता जर त्या काळाचा जर विचार केला असता तर त्यांनी हे केलंच नसतं. त्यांनी ते केलं नसतं. त्यांनी काय केलं असतं, एक वेळ कथानक तरी बदललं असतं किंवा एकेरीवर घेऊन चालले असते. पण हा तो करेल की नाही हे म्हणजे ह्या तेव्हाचा कालखंड आणि आताचा कालखंड याच्यातील हा जमीन असण्याचा फरक. म्हणजे मी काय फार जुना नाही, पण ते ज्या कलाकारांबरोबर राहिलो आणि त्यांनी जे जे मला धडे त्या दिवशी जेव्हा दाखवले. एक जुने कलाकार होते, नाव नाही घेत मी त्यांचं, ते आदरणीय पूजनीय आहेत मला. पण ज्यावेळी खानोलीतच नाटक आणि मी विचारायला गेलो की असं असं काय घाबरा नको रे, थंय काही होत नाही, तुका थंय सगळा समजताना, तुका थंय सगळ्या येताना काय पण कसं येतं माका बरोबर काय त्या करूया. आणि थंय गेल्यानंतर त्यांच्यानी जा काय करूचा आपला आणि माझा आता दोन्ही केला. म्हणजे असे कलाकार तेव्हा सुद्धा होते. पण तेव्हा मी आता नवी कलाकारांनी सांगू, कुणी कलाकारांनी तुमचा कमीपणा करू द्या, काही करू द्या, तुम्ही आदर्श घ्या त्याचा. तुम्ही त्याच्याबद्दल मत्सर किंवा हेवा राग करू नका. कारण जेव्हा आपण पडतो तेव्हाच उठतो. जेव्हा आपण जेव्हा कुठेतरी आपटतो तेव्हा आईचं नाव येतं, बापाचं कळतं. तर
ठेच लागल्यानंतर सुधारायला होतं. मग कुठल्याही कलाकाराने सांगितलं किंवा हे चुकीचं आहे तर ते चुकीचं का सांगितलं ह्याच्या तळागाळाशी चला, म्हणजे तुम्हाला समजेल आपण कुठं आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे. पण तरी पण एक रसिकांची अजून एक अशी कुसटशी आपल्याला ओंकार ऐकायला मिळतो की पूर्वीची सादरीकरण खूप स्ट्रॉंग व्हायची, आताची होत नाही. कारण पूर्वी कलाकार हे अभ्यास आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलाकार बिराडला राहण्याची जी पूर्वीची पद्धत होती आज ती संपूर्णपणे बदललेली आहे. पूर्वी कसं होतं, फक्त दशावतार करून कलाकार आपलं उपजीविका असेल किंवा आपल्या घरची मंडळी याची उपजीविका करत होते. पण आता कलाकारात महागाई ह्या गोष्टी सगळ्या घडत गेल्यामुळे आता बदल झालाय हो समाजात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कलाकारालाही परवडत नाही. मी त्याच्यातच येतो. मी पण बिराडला राहून जर झोपून राहिलो तर माझं सलून उघडं नाही राहिलं तर माझ्या व्यवहारचं म्हणजे दुसऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. मी त्या कॅटेगरीतच बोलतो. त्याच्यामुळे आता ती परिस्थिती नाही की बिराडला राहू. पण याचा अर्थ असा नव्हे, आपण ज्यावेळी मालकाला पगार सांगून ठरतो त्यावेळी प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे की तुम्ही 3 तासाचा अभ्यास करायचा नाही. 3 तासासाठी लागणारं मालकाचा जे नाटकासाठी लागणारं अनुमोदन तुम्ही घ्यायलाच हवं. तुमच्या बाबतीमध्ये रसिकांचं एक कुतूहल असतं की तुमची वेशभूषा आणि तुमची रंगभूषा याच्यामध्ये नाविन्य असतं, हे वेगळे पण असतं आणि रसिक ते तुम्हाला स्वीकारतात सातत्याने. मग याच्याकडे तुम्ही कसं काय बघता, म्हणजे का गरजेचं वाटतं वेशभूषा रंगभूषा? वेशभूषा म्हणजे कसं झालं, आता माझं एक म्हणणं आहे, परिस्थितीनुसार माणसाने जगायला हवं आणि परिस्थितीनुसार माणसाने सुधारायला पण हवं. बरोबर. आज माझ्या खिशात 10 रुपये आहे तर मग मला किती खर्च करायला पाहिजे आणि मला त्याच्यातील उद्यासाठी किती ठेवायला पाहिजे याचा विचार मीच केला पाहिजे. तो कोण बाजूचा कलाकार करणार नाही. पण मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात मी जे काही करतो, मी राजा म्हणून गेल्यानंतर समोरच्याने मला राजा म्हटलं पाहिजे तर मी राजा दिसायला हवं, हे फार महत्वाचं आहे ना. त्यामुळे मग मी तो विचार केला नाही पाहिजे की बाबा ह्याचा सगळ्या सामानासाठी किती पैसे लागतील काय. जर मला राजा कोणीतरी म्हणायला हवं किंवा मी राजा दिसायला हवं हे फार महत्वाचं. दिसलं तर म्हणणार, बरोबर. मग दिसायला हवं तर मी खिशाला हात घातलाच पाहिजे. मग असा विचार केला नाही पाहिजे. आता मी जर मच्छिंद्र गेलो आणि कपणीच्या जागेवर पिवळा शेला बांधून गेलो तर मला कोण मच्छिंद्र म्हणू शकत नाही. मग तिथं भगवाच, बरोबर. मग त्याच्यासाठी खर्च करायला पाहिजे. वेशभूषा ही तुमची फार महत्वाची आहे. तुम्ही कुठलेही कॅरेक्टर करा, त्या कॅरेक्टरसाठी जे सामान लागतं हे प्रत्येक कलाकाराने तयार करायलाच हवं, तर तुम्ही ते सादरीकरण योग्य प्रकारे करू शकता. जर मी भिकारी गेल्यानंतर माझ्या अंगावर फाटकेच कपडे हवे, ते जर मी चांगले इस्त्री केलेले घालून मला कोणी भिकारी म्हणू शकत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही फाटके कपडे पण ठेवायलाच हवे. ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायला हव्या. आणि प्रत्येक कलाकार, आपण आता दशावतारमध्ये बारीक निरीक्षण केलं ना तर प्रत्येक कलाकार म्हणजे नवोदित आता नवीन कलाकार आहेत, म्हणजे माझ्या बरोबरचे असू द्या, आता नवीन कलाकार चांगल्या प्रकारे सुधारणा आहे. म्हणजे ह्याच्या बाबतीत म्हटलं तरी रंगरंगोटी, सजावट म्हणजे आमच्यापेक्षाही चांगले रंगकाम करणारे कलाकार आज दशावतारात आहेत आणि चांगली कपडे किंवा दशावतारासाठी लागणारी वेशभूषा वगैरे चांगले कलाकार. त्याबद्दल म्हणजे आमच्यापेक्षा गुणालेले कलाकार आज आहेत. खरंच खूप धन्यवाद. खरंच तुमचे मानाने तेवढे आभार थोडे आहे की आमचे जे कलावंत आहेत त्यांना मिळणारं जे मानधन आहे हे तुटपुंज असतं. अशा या तुटपुंज मानधनामध्ये सुद्धा हा माझ्यासमोर बसलेला राजा काय सांगतोय, मी राजा दिसायला पाहिजे म्हणून मला चांगले कपडे घातले पाहिजे. म्हणजे हा सगळा खर्च ही लोक करत असतात. फक्त मालक त्यांना फक्त बिदागी म्हणजे काय त्यांचं जे मानधन असतं ते ठरलेलं देतं. बाकी सगळं जे काही असतं, तुमची जी सजावट असते, रंगभूषा, वेशभूषा, माझ्या माहितीनुसार हबक जर सोडला तर बाकी सगळं तुमचं तुम्हाला करावं लागतं. आणि ह्या सगळ्या करून हे लोक सर्वसामान्य लोकांना आनंद देत असतात. आपण दुःखी असतात, त्यांच्या संसाराला धड काहीच नसतं, पण दुसऱ्यांना आनंद देत, दुसऱ्यांना मजा करत स्वतःचा जीवन रिझवणारे हे सगळी आमची चंदनाची लाकडं आहेत जी दुसऱ्यांसाठी झटत असतात. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा कुठेतरी दशावतार करत असताना अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे सगळ्यांची नाटक करता येतात, पण पैशाचं नाटक करता येत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी करताना मग तुम्ही कसा काय ताळमेळ साधता? कारण माझ्या माहितीनुसार एक जर राजाचा ड्रेस शिवायला आपण टाकला तर त्याला 10 ते 12,000 रुपये कमीत कमी खर्च असतो चांगला. पूर्ण जर आमची बॅग जर पूर्ण तयार करायची झाली, आता कसं होतं, आता
पूर्वी जे कपडे यायचे किंवा आता त्या दर्जाचा कपडाही येत नाही किंवा ना रेल्वे येत किंवा आता शिवणारे आहेत किंवा त्यांचाही दोष नाही, त्यांना जसं परवडतं त्याप्रमाणे ते खरेदी करतात, आम्हाला जसं परवडतं तसं आम्ही खरेदी करतो, अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे आता नाही म्हटलं ना तर एक बॅग पूर्ण तयार करायला 17-18 हजार रुपये वर्षाखातर प्रत्येक कलाकाराला लागतात. म्हणजे राजा होणारा असेल तो दुसरा सेनापती असू दे नाहीतर कोण शिपाई असू दे, प्रत्येकाला तेवढेच खर्च येतात. आता हर हुंदरी कलाकार आहे म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर करणारा जर कलाकार असेल तर त्याला किती खर्च येत असेल याचा फक्त अनुमान लावावा. बरोबर. प्रत्येक आता त्याला जर एखादा परीट करायचा असेल तर धोतर हवं, जॅकेट हवं, दुसरा त्याला कधीतरी शकून येणार, त्याला कधीतरी राजा येणार, त्याला कधीतरी आणि काहीतरी, मग त्याच्या त्या बॅगेत ह्या प्रत्येक कॅरेक्टरचं सामान हवं त्याला किती खर्च येत असेल. ह्या गोष्टीचा बारीक विचार केला ना तर परवडत काहीच नाही. पण कलाकार आहे ना, कलाकाराला ते करायलाच हवं, कारण तुम्ही जर ते करत नाही तर कला शाश्वत राहत नाही. कला जर शाश्वत ठेवायची असेल तर तुम्हाला कुठंतरी तडजोडी करायला हवी. आयुष्य म्हटल्यानंतर ते तडजोडीच आहे, मग ते स्वतःच्या घरात असो, स्वतःच्या संसारात असो, त्यापेक्षा रंगमंचावर असो. खूप सुंदर. आपण मच्छिंद्र किंवा आपण नाथ संप्रदायाच्या ज्या भूमिका असतात त्या छान वटवता असं युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं. कधीतरी नाटकं बघण्याचा योग येतो तेव्हा सुद्धा तुमचा नाद आम्हाला बघायला मिळतो. आमचे अनेक प्रेक्षक जे आहेत ते तुम्हाला नाथवेशामध्ये बघितलेले आहे. आज तुम्ही सर्वसामान्य माणूस म्हणून माझ्या बरोबर आपण मस्तपैकी गप्पा मारतो आणि मला नक्की एखादा डायलॉग तुमच्या नाथांचा या रसिकांसाठी एक तुम्ही सादर करावा, जे जेणेकरून जे नवीन लोक असतील आपल्याला बघणारे त्यांना कळू शकेल की बाबा आपल्या दशावतारामध्ये ताकद किती आहे, किती डायलॉग आपण चांगल्या सक्षमपणे बोलू शकतो. जय अलख हरिओम तत्सत श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. कृत त्रेता द्वापर आणि कली अशी 4 युग ठरली गेली. 4 चौकडीचं एक युग, 3 युग संपून कलियुगाला प्रारंभ झाला. आणि याच कलियुगात गुरु दत्तात्रयांच्या साक्षीनं संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय चालू आहे. याच नाथ संप्रदायाखाली भक्ती मार्गाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हा गोरक्ष मार्गाने मार्ग आक्रमण करतो. आता तुम्ही डायलॉग बोलला, हे आता डायलॉग आपण सर्वसामान्य माणूस म्हणून बोलला. जेव्हा तुम्ही वेशभूषा करता तेव्हा मग त्याचा तेव्हा आता जेव्हा नाथ संप्रदाय काय कोण झाले पण त्या भूमिकेची एक माझ्यासाठी म्हणून एक वेगळं एक वलय आहे. किंवा ज्यावेळी मी ती भूमिका करतो ना त्यावेळी म्हणजे एक वेगळंच चैतन्य असतं माझ्यात आणि ती भूमिका आपोआप माझ्याकडून होत जाते. म्हणजे असं बरेच लोकांनी आता हरिश्चंद्र गावकर, रेवणनाथ ह्या म्हणजे मी म्हणेन त्यांच्या एवढं काही मी करतच नाही, पण त्यांनी ज्या भूमिका आजपर्यंत केल्या, त्यांनी जे नाथपंथांच्या भूमिका केल्या ना म्हणजे लोकांनी त्यांची वाहवा केली. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळी नाथपंथाच्या भूमिका केल्या त्यावेळी लोकांकडून मला हा प्रतिसाद मिळाला की हरिश्चंद्र गावकरांप्रमाणे तुझ्या भूमिका आहेत. आणि पण ज्यावेळी त्यांनी समोर बसून त्या भूमिका बघितल्या तेव्हा त्यांनी दिलेला मला रिस्पॉन्स म्हणजे त्यांनी माझी वाहवा केली आणि बोलले की चव्हाण खरोखर सुंदर आणि म्हणजे भारी बोलता वगैरे ह्या गोष्टी सगळ्या. पण काय कोण झाले त्या भूमिका मला खूप आवडतात. मी मनापासून भूमिका करतो. राजा जेवढा मनानं करतो तेवढाच ती पण भूमिका तेवढ्याच आवर्जून करतो. संधी मिळाली तर मी कधीच सोडत नाही, नाच म्हणते भूमिका करायची आणि तेवढा जोर देऊन म्हणजे जेवढं समाज प्रबोधन करता येईल त्या भूमिकेच्या माध्यमातून भक्ती मार्गाचं असो किंवा समाजात अंधश्रद्धेचं असो, ज्या गोष्टी आहेत देवतांबद्दल, देवाचं अस्तित्व काय, देव कुठं आणि आपण कुठं आहोत आणि देवतांबद्दल आपण कसं बोलायचं, जे गुरु दत्तात्रयांनी नाथ संप्रदायाकडून जे घडून घेतलं ते मी वारंवार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मग ते रात्रीचा खेळ असो महाकाली परिसर असो. खूप छान. एक म्हणजे आता तुम्ही नाव घेतलं जे काकांचं हरिश्चंद्र गावकर काका ज्याने मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून रेवणनाथ हा अजरामर करून ठेवलेला होता. त्यामध्ये मास्टर दामोदर जोशी यांचा यमधर्म सुद्धा खूप मोठ्या भावात ठोकलेला होता. सगळी तोडीस तोड पात्र होते आणि एक आनंदाप्पा मोहल या नाट्य मंडळाच्या माध्यमातून या कलावंतांनी त्या ज्येष्ठ कलावंतांनी केलेला होता. आता तुम्ही मगाशी म्हटलं की हरिश्चंद्र गावकर काका तुमचं नाच बघायला आलेले, एक नाच जेव्हा दुसऱ्या नाथाला बघत असतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? त्या कलाकाराबद्दल काय सांगायचं ते मी 1 वर्षच त्यांच्याबरोबर मामा मोचेमाडकरांबरोबर
कंपनीत होतो. त्या कलाकाराला समोरचा कलाकार म्हणजे काय आहे, त्या समोरच्या माणसं म्हणजे कलाकार ही बाजू एक सोडून द्या, पण माणूस म्हणून ते खूप चांगले आहे. आता पप्पू चव्हाण आपल्यापेक्षा वयानं लहान आहे, मग त्यांनी मला अरे तुला करायला हवं, पण ते माणूस ते मला चव्हाण म्हणजे त्या माणसाला समोरच्या माणसाची योग्यता, समोरच्या माणसाची बोल, मग वयोमर्यादा लागत नाही त्या माणसाला. मी ज्यावेळी पूर्ण 1 वर्षात आम्ही जवळजवळ 100 प्रयोग झाले म्हणायला हरकत नाही. नाटकाचं नाव होतं महिषासूर मर्दिनी. ते महिषासूर मर्दिनी आम्ही जवळजवळ 100 प्रयोग पूर्ण केले. त्यावेळी त्या माणसाने त्या 100 प्रयोगात एकच भूमिका केली, भृगू. पण तो भृगू एवढा होता ना, अजूनही तो माझ्या डोळ्यासमोर आहे. लोक त्याच्या त्या भृगू मार्फत त्यांनी जे लोकांना प्रबोधन केलं, ते महाराष्ट्रात असो किंवा गोव्यात असो, त्या माणसाचं हे घेण्यासारखं की आता आम्ही गोव्यात गेल्यानंतर मी सुद्धा अपवाद ठरत नाही त्याला, आम्ही सुद्धा एखाद्या कमी मानतो तर गोव्यात कोण आहे असं. पण त्या कलाकारांनी तसं कधी केलं, जेवढं महाराष्ट्राला योगदान दिलं तेवढंच गोव्यात सुद्धा दिलं. जेवढे ते गोव्यात बोलले तेवढंच महाराष्ट्रात बोलले. हा एक मी त्यांच्यातील म्हणजे चांगला गुण बोललोय की आपण समोर कोण आहे ह्यापेक्षा आपण ज्या कामासाठी आहोत ते आपलं काम पूर्ण करणे फार गरजेचं आहे. मग आपण 3 तास जबाबदारी आहे ती 3 तास पूर्ण करायची, मग समोर कोण असो आणि नसो. हा त्यांच्याकडून घेतलेला एक मी चांगला गुण म्हणजे कलाकार म्हणून आपण आपली जबाबदारी पूर्ण करायची, मग समोरून किती आपल्याला प्रतिसाद मिळवा ना मिळो. जर तुम्ही चांगल्या मताने आणि चांगल्या विचाराने जर वावरत असाल ना, तर परमेश्वराच्या दारात तुम्हाला काय करणं हेच नाही, पण माणूस सुद्धा तुमच्या दिशेने वळतात. आम्ही त्यांच्याकडून एक आदर्श शिकलो. नक्कीच, खूप छान. ह्या सगळ्या गोष्टी आपण करता किंवा या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतो आहोत. आता सध्या तुम्ही आलोकर दशावतार नाट्य मंडळामध्ये कार्यरत आहात आणि माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणी सौरभ पाटकर सर हे त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करत आहेत. अत्यंत हुशार असा हा असणारा ही व्यक्ती आहे. त्याचबरोबर ती कलाकारांच्या मानधन समितीवर सुद्धा ते सदस्य म्हणून काम करतात. अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला त्यांच्या अनुभवाचा, तुम्हाला त्यांच्या ज्ञानाचा कधी फायदा झालाय का? अजून म्हणजे कसा आमचं बोलणं वारंवार होतं, म्हणजे वारंवार आहे चालू. आम्ही दिवसातून 2-4 वेळा फोनवर तरी बोलतो आणि तेही कंपनीबद्दलच बोलतो, बाकी आमचे काही विषय नसतात. पण सहवास अजून घडलेला नाही. आम्ही अजून 2 तास सुद्धा एकत्र नाही, पण एकामेकाच्या बोलण्यावर आम्ही बऱ्यापैकी एकामेकाला ओळखतो आणि आम्हाला माहित आहे की आम्हाला काय करायचंय. आणि माझं तरी एक मत आहे की त्या बॅनर खाली आजपर्यंत जे काही आहे त्यापेक्षाही तो बॅनर मोठा व्हावा याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. आणि त्या प्रयत्नात तो गणपती मला यश देऊ, त्यांनाही चांगलं यश मिळो अशी माझी भावना आणि माझी प्रार्थना आहे गणपतीकडे की आरोग्य ही कंपनी अजून नावारूपाला येऊ. निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर ह्याही गोष्टी शक्य आहे. या सगळ्या आज तुम्ही 24 वर्षाचा हा प्रवास केलेला आहात. अगदी 10वी झाली आणि तुम्ही दशावतारामध्ये पदार्पण केला. गडी, त्यानंतर झांजवाला, अशी लहान लहान सोंग करत करत आज तुम्ही नायक म्हणून समाजासमोर एक चांगलं काम करण्याचं, प्रबोधन करण्याचं काम करता आहात. मग ह्या सगळ्या प्रवासात घरच्या लोकांनी कशी साथ दिली? घरच्या लोकांनी म्हणावं तर मुळात मी आई बाप नसलेला होतो. म्हणजे मी जवळजवळ 1.5-2 वर्षात असताना आई ऑफ झाली. माझा लहानगा भाऊ 8 महिन्याचा होता. त्याच्यानंतर माझे काका आणि घरची मंडळी, आजी आजोबा आत्या यांनी लहानाचा मोठा केला. पण जास्त योगदान जास्त असेल तर माझ्या काकांचं, ज्ञानेश्वर म्हणून. त्याने आता ते शाश्वत मिळत आहे, पण त्यांनी म्हणजे स्वतःच्या मुलापेक्षाही आमच्यावर जास्त दोन्ही भावंडावर म्हणजे माझ्या भावावर माझ्यावर प्रेम केलं. त्याच्यानंतर वडील मुंबईवरून इकडे आले, काही कारणास्तव राहिले ते मुंबईमध्ये होते. इकडे आल्यानंतर व्यसन लागली आणि त्याच्यात त्यांचाही ऑप्शन येते. मयत झाल्यानंतर जी जबाबदारी म्हणजे झालं महत्वाचं म्हणजे कसं 2 पदरात मुलं आहेत, मग काय करायचं. मग माझ्या मुलांचा सांभाळ म्हणून द्वितीय संबंधाने लग्न केलं. आता त्याने त्या माझ्या सावत्र आईला, सावत्र म्हणण्यापेक्षा तिनं जन्म देण्यापेक्षा जास्त केलं आम्हाला. तिला एक मुलगी आहे
असे आम्ही 3 भावंड आणि त्याच्यातून ह्या 3 आई 4 अशा 4 माणसांचा सांभाळ आणि सगळ्या गोष्टी आमच्या काकांना आमच्यासाठी केल्या. आणि मग ह्याच्यातून मी दशावतार करत असताना काही वेळा बोलले की पूर्वी एक हे होती ना म्हण होती की दशावतार म्हणजे कपडावर बोजा कपडावर बोजा. त्यामुळे दशावतारातून जाऊन तुझा भवितव्य काय आणि दशावतारात गेलो तो शिकणं हे म्हणजे हे सगळे गोष्टी. त्यामुळे दशावतारात तुझा काय आयुष्य घेण्यात आलं. पण त्याच्यातूनही मी मार्ग काढत काढत सगळ्या घरच्यांनी नंतर ज्यावेळी माझी प्रगती बघितल्यानंतर मला चांगल्या प्रकारे म्हणजे मदत केली. दुसरी गोष्ट तेव्हा 10 रुपये पगार, 5 रुपये 3 रुपये वडापाव आणि 2 रुपये 500 साबण 2 तुकडे मिळत होते. अंगालाही तोच आणि कपड्यांनाही तोच. 5 रुपये माझे सेविंग आणि 5 रुपये मला खर्ची मिळत होती. अशी मी जवळजवळ 2 वर्ष काढली 10 रुपयाच्या पगार. तिथूनच माझी सुरुवात दर्शनाची. मग त्याच्यातून प्रगती होत गेली आणि नंतर मी खानोलकर कंपनीत ठरल्यानंतर मग उत्तर सगळ्या गोष्टी बऱ्या होत गेल्या आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न वगैरे झालं आणि मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आता काय सगळ्या गोष्टी फॅमिलीकडून चांगल्या म्हणजे सपोर्ट आहे. पुढे आई असेल, बायको असेल, मुलंही आहेत, मला 2 मुली आहेत. सगळ्या चांगल्या सपोर्ट आहे. खूप सुंदर एक चांगला कलावंत या परिवाराने आम्हाला दिला. त्याबद्दल त्या परिवाराचे तुमचे काका आज नाहीये तरी पण त्यांचेही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्याने तुम्हाला घडवलं. महाराष्ट्राला तर वाटतं वरदानच आहे काका मला वाचवा. जेव्हा जेव्हा वडील कमी पडतात तेव्हा मतीला येतात ते काका. पण त्या काकांचं ऋण फेडायचं असतं. आपल्याला समाजामध्ये दिसतं काही काही लोक काकावरच परतलेले दिसतात. ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे काका हा काका असतो म्हणून त्याला का असं म्हटलं जातं. तो कधीही का करू शकतो तुमचं. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण अनेक गोष्टी या माध्यमातून जाणल्या. तुमचा जीवन प्रवास, तुमची आवडती भूमिका कोणती? मला पहिल्यापासूनच म्हणूनच सांगितलं तुम्हाला सुरुवातीला सुधीर कलिंगड वीर बबरू वाहन तेव्हापासूनच मी राजा होणार. आणि त्याच्यातून पण काही गोष्टी अशा असतात की माणसाला समजत नाही तोपर्यंत तो त्याच्यात पाणी किती खोल आहे उडी मारल्याशिवाय समजत नाही तोपर्यंत तशीच अवस्था माझी झाली. मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मला समजलं की माझी सुरुवात इथून मी म्हणजे रंग लावून लगेच राजा होऊ शकत नाही. म्हणजे माझा भ्रम तेव्हा दूर झाला. पण भ्रम दूर झाला त्याच्यातूनच मी मार्ग काढत सुटलो पण राजा होणार. आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी घडत गेल्या. राजा झालो. त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी बाबा एकाच गोष्टीवर अडून राहायचं नाही. जिथे कमी तिथे कुठे लागतो. पण एक आवर्जून सांगितली स्त्री पात्र ही भूमिका मी आजपर्यंत केली नाही मला जमणार नाही. पण प्रत्येक गोष्ट बाबा हे जर नसेल तर आपण तिथे जाऊ शकतो. आपण ते करूया. कारण काय कलाकार म्हटल्यानंतर नाही म्हणणं योग्य नाही असं माझं मत आहे की कलाकाराने नाही म्हणणं मग तो कलाकार कसा. एकाच बॅनर खाली तुम्ही किती वेळ राहू शकता बरोबर. जर आपल्याला प्रत्येक गोष्टीत परिवर्तन हे लागतच ना. रोज डाळ भात नाही 2 दिवसांनी चेंज असतं आयुष्यात. तसं म्हटलं एकच भूमिका ठेवणं तर त्याच्यात काहीतरी बदल करायचे मग वेगळी करत. तसं बघितलं तर मी जुने कलाकार म्हणतील त्या हिशोबानं म्हणजे सब समजलं सगळं करू शकतो असं. तुमचा अडूचा नाही असं. निश्चितच आपण या ठिकाणी आलात. आम्हाला भरपूर वेळ दिलात. आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारलात. तुम्हाला पुन्हा एकदा मी प्रहारच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण इथे आलात आणि पूर्णपणे रसिकांना रिझवण्याचं त्यांना आनंदाचं काम मी सध्या दशावताराच्या प्लॅटफॉर्मवरून करत आहात. तुमच्या भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी चांगल्या आरोग्यासाठी रसिकांच्या प्रहारच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचे सातत्याने नाटक संप्रदायाचे वेगवेगळे नाथ रसिकांच्या भेटीला येऊ. तुमच्या नेहमीच संकल्पनेतून चांगली नाटकं दशावतार कलासृष्टीला मिळो या सदिच्छेसह आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी आपली मुलाखत आटोपती घेतो. मनपूर्वक धन्यवाद.